लोकांचं निधन झालंय, बॉड्या पडल्या आहेत का तर लाकडं जाळायला नाहीत. मग आम्ही खड्डे खांदायला चालू केले आणि त्यात एकाच खड्ड्यामध्ये 4-4, 5-5 लोकांना उरलं आणि त्याच्यावरती माती टाकत बसलो. असं आम्ही 5 दिवस काढले. एका गावात आम्ही गेलो होतो, तिथं अख्खं गणेशोत्सव मंडळ रात्री मिरवणूक संपून, त्यांची पण मिरवणूक संपून ढोल वगैरे सोडून तिथं झोपलेले होते. तर त्यांचा असा अख्खा पहाड होता मोठा. तो असा भूकंप झाला तर अख्खा पहाडच खाली पडला. तर जवळजवळ 20-25 तरुण मुलं त्यात सगळी अंगाला गुलाल बिलाल लागलेली, तशीच ती सगळी बिचारी तिथे गेली. आम्ही मिटिंगला घेऊन त्याचे ग्रुप स्थापन केले आणि संघटना पोहोचवली. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही जवळजवळ 4.5 ते 5 लाख पवारांपर्यंत पोहोचलो. काम करताना आमचा हा उद्देश होता की आपल्याला छंद आहे, त्यातला कुठला आर्थिक विषय नाही किंवा राजकीय विषय नाही, पण छंद आहे. जिथं पवार जसा मला छंद लागला तसाच सगळ्यांना लागला. त्याच्या गावातले पवार गोळा करा. मग पोलीस भेटला, तो पोलीस पवार आहे का, धार पवार आहे का, मग त्याची माहिती घेतली. मग आम्ही अधिकारी ग्रुप चालू केला. म्हणजे अधिकारी पवार भेटतील त्यांना अधिकारी ग्रुपमध्ये करायचे. मग वकील, डॉक्टर असे वेगवेगळे ग्रुप स्थापन केले आम्ही. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, इथपर्यंत जाणारा सच्चा माणूस ते आपल्याकडे आलेले आहेत. सागर पवार भाऊ, तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद ताई. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते सामाजिक इतके उपक्रम मी तुमचे पाहिलेले असतात की आता तुम्ही सांगालच बोलण्याच्या ओघामध्ये. कशी काय म्हणजे या साईडला कसे काय वळलात? आमचे चुलते गोवर्धन पवार होते, त्यांना समाजकार्याची आवड होती. ते अखिल भारतीय मराठवाडा संघाचं काम करत होते अण्णासाहेब पाटलांबरोबर. तर त्यांच्याबरोबर मी जायचो लहानपणी आणि त्याच्यातनं मला कार्याची आवड लागली. मग जिथं मी राहत होतो तो पूर्व भाग, त्या पूर्व भागामध्ये एक जिथं राहत होतो तिथं आम्ही बाल गणेश मंडळात काम चालू केलं. मग तिथनं मग आमचं श्री काळ भरनाथ तरुण मंडळ आहे, जे 125 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांनी स्थापन केलंय. कुठल्या साईडला आहे ते? गणेश पेठ मध्ये आहे, अल्पन टॉकीजच्या समोर. मग तिथं आम्ही कार्य करायला चालू केलं. महाराष्ट्राची लोकधारा तो कार्यक्रम मी जाऊन पाहिला होता बालगंधर्वला. मग त्यातनं मला सुचलं की आपण देखावा सादर करताना मग गरजा महाराष्ट्र म्हणून आम्ही मग एक जिवंत देखावा चालू केला की ज्यात आपली महाराष्ट्राची जी लोकप्रिय गाणी आहेत, म्हणजे जोगवा असेल, भारुड असेल, अशा प्रकारे प्रेक्षकांना दाखवायला चालू केले. मग त्याच्यातनं आम्ही काही मुलं शैक्षणिक दत्तक घेतली. आमची मिरवणूक संपली आणि मग सकाळी उठल्यावर लक्षात आलं की खूप मोठा भूकंप झाला लातूरला. त्यावेळेला काही मोबाईल सुविधा वगैरे नव्हती. बातम्यांच्या माध्यमातून कळलं की आम्ही स्वतः पहाटे घरी आलो होतो की असा इतका मोठा भूकंप झालेला लातूर, सास्तूरला वगैरे. मग आम्ही त्या दिवशी पूर्ण उठून सगळ्या कार्यकर्त्यांनी तयारी केली. मग हातगाडी घेऊन गल्लोगल्ली फिरून जुने कपडे गोळा केले, धान्य गोळा केलं. मग ते गोळा झालेलं धान्य दळून घेतलं की तिकडे आता दळायला काय सुविधा नसतील म्हणून तो गव्हाचं पीठ वगैरे दळून नेलं आम्ही. लोणच्याची पाकिटं नेली, मिठाचं नेलं. तिथं जाणारं पहिलं गणेशोत्सव मंडळ हे आमचंच होतं. म्हणजे किल्लारी सास्तूरमध्ये आम्हाला आतमध्ये एंट्री नव्हती. मग तिथनं पुढची जी छोटी छोटी गाव होती त्या गावांमध्ये आम्ही जायला चालू केलं. मग आमच्याकडे धान्य होतं, काळा मसाला होता, लोणचं होतं, ब्रेड होते, दळलेलं पीठ होती. मग ते गावागावात जाऊन आम्ही जिथं कुणीच पोहोचलो होतं अशा गावात जाऊन आम्ही धान्य वाटायला चालू केलं. मग तिथल्या लोकांच्या समस्या त्याविषयी जाणून घेतल्या की लोकांचं निधन झालंय, बॉड्या पडल्या आहेत का तर लाकडं जाळायला नाहीत. मग आम्ही खड्डे खांदायला चालू केले आणि त्यात एकाच खड्ड्यामध्ये 4-4, 5-5 लोकांना उरलं आणि त्याच्यावरती माती टाकत बसलो. असं आम्ही 5 दिवस कार्य केलं. आणि लाकडं नव्हती जाळायला. मग दगडूशेठ मंडळाशी कॉन्टॅक्ट करून दगडूशेठ मंडळाने 2-3 लाकडाचे ट्रक पाठवले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी लाकडाचे ट्रक पाठवले. आणि आमच्या स्वतःची पण जेवायची तिथं फार हाल होते, कारण येणारे लोक असायची, त्यांना भेटायला लोक येत होती रात्रभर दिवसभर की या गावात भूकंप झालाय. आणि अशी मोठी मोठी दगडाची घरं होती की दगडाच्या घरांमुळे जास्त नुकसान झालं. भूकंप झाला आणि घरं कोसळली, दगडाची घरं असल्यामुळे लोक मेली. मग त्या लोकांना त्या घरातनं बाहेर काढायचे. कोण जिवंत असेल तर त्याला हॉस्पिटल सुविधा द्यायची. आम्ही मेडिकल ट्रीटमेंटचं समजा फर्स्ट एड किट वगैरे नेले होते. 2 डॉक्टर बरोबर नेले होते. किती लोकांचं तुमचं हे होतं? आम्ही किती लोकांचं? 25 लोक मंडळाचे कार्यकर्ते आम्ही त्या एका ट्रक मधनं सगळं साहित्य घेऊन गेलो होतो. आणि तिथं मग काही लोक जे आमच्यातले कार्यकर्ते होते ते बाहेर एक वासा लावायचे आणि 2 पत्रे लावून त्याला घर बनवून द्यायचे. आणि त्या दगड साफ करून त्यातलं जे काही मोजकं साहित्य आहे ते त्यातनं बाहेर काढायचं. म्हणजे आता समजा काही पूर्वी बँका नव्हत्या गावागावामध्ये, तर माणसांकडे पेटी असायची, ट्रंक असायचा. त्याच्यामध्ये त्याचे दागिने असतील किंवा काही मौल्यवान वस्तू असतील किंवा कागदपत्र असतील, सगळं त्यात असायचं. मग आलेल्या नातेवाईकांना सुद्धा माहिती असायचं किंवा
जो जिवंत राहिलाय त्या माणसाला माहिती असत की माझं तेवढं सामान बाहेर काढून द्या. मग तो दुःखामध्ये असायचा, पण त्याला ते सुद्धा महत्वाचं असायचं त्याला. मग त्याला ते काढून द्यायचं आणि मग त्याला एक चूल बनवून द्यायची, त्याला कोरडा शिदा द्यायचा. असं आम्ही 2-3 दिवस केलं. मग तिसऱ्या दिवशी आम्हाला सकाळ रिलीफ फंडाचा एका गावामध्ये मंडप भेटला. मग जिथं आम्ही एक 10 पोती आमची तांदळाची 10 गव्हाची दिली की आम्हाला स्वतःला सुद्धा काहीतरी जेवायला हवं होतं. 2 दिवस आम्ही नीट जेवलेलो नव्हतं. मग त्यांनी आम्हाला बेसन भाकरी करून दिली. करून आम्ही आमचं पोट भरलं. त्या दिवशी एक दिवशी आम्हाला मिलिटरीवाले भेटले, मग त्यांनी आम्हाला 40 ब्रेड दिले. मग आमच्याकडे काळा मसाला लोणचं होतं, तो खाऊन आम्ही दिवस काढला. आणि एका गावात आम्ही गेलो होतो, तिथं अख्खं गणेशोत्सव मंडळ रात्री मिरवणूक संपून, त्यांची पण मिरवणूक संपून ढोल वगैरे सोडून तिथं झोपलेले होते. तर त्यांचा असा अख्खा पहाड होता मोठा. तो असा भूकंप झाला तर अख्खा पहाडच खाली पडला. तर जवळजवळ 20-25 तरुण मुलं त्यात सगळी अंगाला गुलाल बिलाल लागलेली तशीच ती सगळी बिचारी तिथं गेली. मग ते चित्र फार तसं भयंकर होतं की ती मुलं सगळी यंग मुलं होती, सगळी 18, 20, 25 वर्षाची. त्यांना तसंच सगळ्यांना काढून आम्ही एकत्र त्या ट्रॅक्टर भेटला एक आम्हाला गावात. मग त्या ट्रॅक्टरला फणी लावून खड्डा खांदायला सुरुवात केली आणि त्या फणीने थोडा थोडा खड्डा केला. मग उदळ्या फावडीने मोठा खड्डा करून त्या गावात त्या मुलांना आम्ही एकत्र पुन्हा, म्हणजे मला स्वतःला पण थोडा त्या वासाचा त्या ह्याचा त्रास व्हायला लागला. कारण 2-2 दिवस झाले ते तसेच दगडाखाली पडून होते. मग मुलांनाही त्रास व्हायला लागला की एलर्जीचा त्रास व्हायला लागला. तेव्हा मग रुमाल बांध तोंडाला, शर्ट बांध तोंडाला, बनियन बांध, असं करून आम्ही एक एक गावं करत गेलो. ते कार्य आमच्या मंडळाने खूप छान पद्धतीने केलं, सगळ्या कार्यकर्त्यांच्या मदतीने. लातूरचा भूकंप, आपण जेव्हा बातम्या पाहतो हे सगळं भूकंप वगैरे किंवा तिथे काय काय झालंय पाहायला भयानक वाटतं. तुमच्यासारखी माणसं आहेत, देवदूत आहेत की तिथे जाऊन त्या लोकांना त्या परिस्थितीमध्ये मदत करतात. हे भाऊ फार मोठं काम आहे तुमचं. हे सगळे उपक्रम चालू असताना व्यायामशाळा काढावी असं का वाटलं तुम्हाला? पण व्यायामाची आवड तशी सगळ्यांना असली पाहिजे आणि त्याने व्यायाम केला पाहिजे. मग मी असा विचार चालू केला की मी कॅम्पमध्ये एका जिमला जात होतो, तर तिथं प्रचंड फी असायची. तर बाकीची मुलं मग कोणतरी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये जा, आमच्या इथं तालीम खूप होत्या, तालमीत चांगला व्यायाम व्हायचा. मला असं वाटलं की आपण जर जिम जातो तर तशी जिम आपल्याकडे असली पाहिजे. दीपक पायगुडे होते आमच्या इथं आमदार, त्यांनी त्यांच्या फंडातनं आम्हाला व्यायामाचं साहित्य दिलं. मग आम्ही आमच्या इथे एक व्यायामशाळेचं काम चालू केलं आणि एक 350-400 स्क्वेअर फूटची व्यायामशाळा बांधली आणि हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये ठेवलं. आणि रोज 1 रुपया, म्हणजे जर 30 रुपये जर तुम्ही दिले तर त्याचा पास काढला आम्ही. 30 रुपयासाठी व्यायामशाळा आधी फ्री ठेवलं होतं, पण त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की नाही, त्याचा मेंटेनन्स आपण करू शकत नाही. मग आम्ही रोज 1 रुपयाच्या ह्याच्याने 30 रुपये चालू केले. मग व्यायामशाळा झाल्यानंतर दुपारच्या काळात व्यायामशाळा बंद असायची. मग आम्ही ते सगळं सामान पाठीमागं सरकवायचो. मग आमच्या भागामध्ये गरीब मुलं आहेत, खूप छोटी छोटी मुलं असतात. मग एक ताई आम्हाला भेटले की जर तुम्ही इथं अंगणवाडी चालू केली तर हे जी छोटी मुलं आहेत यांच्या सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न मिळेल. अंगणवाडीच्या माध्यमातून जे आजूबाजूच्या परिसरातली मुलं आहेत, लहान लहान मुलं, ते तिथे यायला लागले. मग पुढे सरकारचे उपक्रम चालू झाले की अंगणवाड्यांना हे वाटप व्हायला पाहिजे, ते वाटप व्हायला पाहिजे. मग गरोदर बायकांसाठी आमच्याकडं सरकारने स्कीमा काढल्या, त्या अंगणवाडीच्या माध्यमातून यायला लागल्या. मग ते करताना बऱ्याच महिला यायच्या आमच्या इथं. तर इंग्लिश वाचणं फार अवघड जायचं. मग आम्ही मोफत स्पोकन इंग्लिश क्लास चालू केला. एक पाटील मॅडम मला भेटल्या की ज्या म्हटल्या की मी काही फी घेणार नाही, पण बेसिक तरी आपल्या महिलांना यायला पाहिजे. मग आम्ही स्पोकन इंग्लिश क्लास चालू केला. मग माझ्या एका मित्राची भाची आहे जी मला एकदा रस्त्यात भेटली कानेटिकवर. ती एकदम फिट होती. मी म्हटलं ती एवढी फिट कशी काय? ती म्हटली मी योगा क्लास घेते आणि बास्केटबॉल खेळते. तर मी म्हटलं किती फी घेते तू, काय घेते? तर ती म्हटली असं काय करायचं? तर म्हटलं आमच्या मंडळाची व्यायामशाळा आहे. मग तिथं मी महिलांकरता आम्ही दुपारी योगा क्लास चालू केले, कारण सकाळी संध्याकाळी त्यांना काय जमत नाही. दुपारचं असे छोटे छोटे उपक्रम चालू केले त्यातनं आम्ही. तुमचं गणेश मंडळ इतकं उत्स्फूर्तपणे काम करतंय, मग काहीतरी पुरस्कार वगैरे मिळाले असतील ना, त्याला सन्मान झाला असेल ना कुठे? नक्कीच. पुरस्काराचा राजा जरी आमच्या भागातल्या मंडळाला म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण असा कोणता पुरस्कार नाही जो घेतला नाही आम्ही. म्हणजे दगडूशेठचा आम्ही 10 वेळा पुरस्कार घेतला असेल. आणि दगडूशेठचं नाव मी याच्यासाठी घेतो की सगळ्या लोकांच्या ट्रॉफी पुरस्कार वगैरे मिळतात, पण मंडळांना दगडूशेठचा पुरस्कार मिळण्याचं फार महत्व असतं. कारण त्याच्यामध्ये 30,000 रुपयाची रोख रक्कम असते. म्हणजे तुम्हाला ट्रॉफी तुम्ही घेऊन लावताल, पण आज आमच्या भागामध्ये 30,000 रुपयाची रक्कम मिळणं आणि ती वर्गणी आम्ही काढताना आम्हाला किती त्रास होतो. आणि एकदम एक पाकिट 30,000चं मिळतं. त्यातनं आम्हाला खूप दगडूशेठच्या पुरस्काराचं खरं कौतुक वाटायचं. आणि आम्ही त्यांचे परीक्षक आले की सर्व प्रकारे फाईल तयार करून ठेवायचो.
मग आपले विघ्न अडचणी असायची, कॉर्पोरेशनची असायची, लोकमतची असायची, बाकीच्या वृत्तपत्रांचे पण पुरस्कार आहेत सगळे, महाराष्ट्र टाइम्स वगैरे. पण दगडूशेठचं आम्ही प्रेझेंटेशन खूप छान करायचो. काय पण करून दगडूशेठचा पुरस्कार मिळाला पाहिजे आम्हाला. मग हे सगळे करताना मग सगळे कार्यकर्ते तुम्ही लोक, मग तुम्ही स्वतःची आर्थिक घडी कशी काय सावरत होतात? त्याच्यात कसं एकमेकांना सहाय्य करू असं मंडळामध्ये सुद्धा असायचं. म्हणजे आमच्यात एक वकील होते ॲडव्होकेट दिनेश गीते, मंडळाचे अध्यक्ष होते गोपाळ परदेशी, एक मार्केटला होते कृष्णा शिवले. मग ते सांगायचे की बाबा तुझा कमी शिकलेला आहे का, तर मग मार्केटला ये, तुला मार्केटला काम देतो, तू पालक विक, लिंब विक, असं करून आम्ही एकमेकांना मदत करायचो. मी स्वतः सुद्धा व्यवसायात होतो. म्हणजे अगदी मी 16 वर्षापासून माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला होता. म्हणजे आमचा विडचा धंदा होता पारंपरिक, पण मग यू होमची एजन्सी घेतली होती. म्हणजे ज्याच्यापासून गादी बनवतात, राखी बनवतात. त्याच्यानंतर मग मी RT12 फॉर्म्स जे असतात गव्हर्नमेंटचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स, त्याची माहिती घेतली. मी फार्म हाऊसला जायचो, तिथं खूप मोठी लाईन असायची. मग मी विचार केला हे फॉर्म आपण छापले पाहिजेत. मग मी त्याची परमिशन घेतली, आवड चालू झाली. मग शेती करायला लागलो, त्यातनं नर्सरी चालू केली. मग पुढे आलो, थोडा जास्त वेळ मिळाला, मंडळात काम करायचं तर अजून वेळ मिळायला लागला. मग लक्षात आलं की कंस्ट्रक्शन लाईन मध्ये गेलं पाहिजे. मी काही इंजिनियर नाही, पण माझे एक काका होते, त्यांचा मुलगा होता, पण त्यांच्या बरोबर काम करता करता मग मी 1-2 साईड केल्या की आपल्याला कळलं बाबा कंस्ट्रक्शन केलं पाहिजे. त्यातनं मला कॉर्पोरेशनला जाऊन थोडी माहिती घेऊन मग 2-3 साईड चालू केल्या. त्यातनं स्वतःचं उत्पन्न केलं, स्ट्रॉंग झालो. आणि बाकीच्याही पण मित्रांना मग वेगवेगळ्या व्यवसायात मदत करू लागलो. कुणाला नोकरीत मदत करायला लागलो, काहींना म्हणजे पेपर लाईन चालू करून दिली मी, काहींना सायकल घेऊन दिली असेल की त्याच्यातनं सकाळी पेपर टाकले पाहिजे, दूध टाकले पाहिजे, कुणाला दूध व्यवसायात मदत केली. आणि असे खूप मित्र आहेत आता, ते सगळे आमचा चांगला ग्रुप आहे. आणि ज्या मंडळात मी काम करत होतो तिथली जी मोठी लोक होती ती पूर्ण निर्व्यसनी होती. त्यामुळे आपोआप आम्ही गणेशोत्सव मंडळ काम करताना निर्व्यसनी राहिलो. हा मुद्दा फार महत्वाचा आहे भाऊ, सांगताय तुम्ही. तो पेट एरियात राहणं, ते पण पूर्व भागात राहणं, आणि तुम्ही निर्व्यसनी राहणं, हे तसं फार अवघड आहे. म्हणजे चांगली लोक भेटत गेली की ज्यांनी आम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवलं, की आपण राहतो या एरियात काम करायचं पण व्यसनापासून दूर राहायचं. असं काही मोठ्या लोकांकडून आम्ही शिकलो आणि तसंच वाढत गेलो आणि मग सगळे सामाजिक उपक्रम पार पाडले. हो, हे झालं तुमच्या गणेश मंडळाचं. म्हणजे हे तर अथांग आहे तुमचं काम. आणि याच्याशिवाय हे काम चालू आहे तरी सुद्धा तुम्ही जे पवार घराणं तुमचं एकत्र आणण्याचं घाट बांधलेलं आहे त्याच्याविषयी जरा सांगाल, कारण खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर सांगितलं तर बाकीच्या समाजाला पण या पद्धतीनं जर प्रत्येक समाजानं काम केलं तर फार उपयुक्त. शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी 13 वर्षापूर्वी 19 फेब्रुवारीला रथसंकल्पना चालू केली. बरोबर 2-3 मिटिंगा केल्या. त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की प्रत्येक घराण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जो सरदार त्या घराण्यात कार्य करत होता त्याचा इतिहास माझ्या समोर आणा आणि मग तुमचा रथ चालू करा. आमच्याकडे 23 सरदारांची यादी होती. कोणत्या सरदाराचं नाव देणार, प्रत्येकाचं कर्तृत्व मोठं होतं. बरोबर. मग आम्ही श्रीमंतराजे पवार घराणे असा आमचा 48 नंबरचा रथ चालू केला. आणि त्या रथात चालू करताना असं वाटायचं की सगळ्यांकडे पायगुड्यांचे येतात, सगळे पायगुडे येतात, पासलकरांचे येतात, सगळे पासलकर येतात. मग आम्ही असा विचार केला की सगळे पवार यायला पाहिजेत. मग आम्ही पुणे शहरामध्ये फिरलो आणि जिथं जिथं पवार आहेत, धार पवार, त्यांना निमंत्रण द्यायला चालू केलं की तुम्ही रथाला या. सुरुवातीला 2-3 वर्षाच्या काळात काही लोकांचा एवढा रिस्पॉन्स नव्हता. मग मी माझे नातेवाईक सगळे भाचे पुतणे हे गोळा करून रथ चालू केला स्वतःच्या खर्चाने. मग सोशल मीडियाचा फायदा झाला त्याच्यामध्ये. सोशल मीडियावर कळायला लागले इकडे पवार आहे, त्याचे फोटो पाडायला लागले. कोण लोक खाली कमेंट मध्ये द्यायला लागले की आम्ही पण पवार आहे, आम्ही पण रथाला येऊ इच्छितो. तेव्हा काय व्हॉट्सअप ग्रुपची एवढी कल्पना नव्हती किंवा त्यातनं आपल्याला ज्ञान नव्हतं. मग नंतर सोशल मीडियातनं काही लोक भेटत गेली की ज्यांना ते म्हणले की आपण ग्रुप चालू करू. मग त्यांनी ग्रुप चालू केला एक पवारांचा. मग त्या पवारांच्या ग्रुपमध्ये आम्ही लोक घ्यायला लागलो. मग सरकारने 19 फेब्रुवारीला सुट्टी डिक्लेअर केली. त्याचा आम्हाला जास्त फायदा झाला की सुट्टी असली की माणूस त्या कार्यक्रमाला यायला लागला. मग आमच्या लक्षात आलं की आमची कुलदेवी आहे धारला, MP मध्य प्रदेशमध्ये, की ज्या सगळ्या धार पवारांची कुलस्वामिनी आहेत. मग तिथल्या राजांना भेटलो आम्ही, करणसिंग महाराजांना भेटलो, हेमंद्रसिंह महाराजांना भेटलो, जे पवारांचे राजे आहेत. हे सगळे येतात सगळ्या पूर्ण भागातून, ऑल ओव्हर भारतातनं माणूस स्वतःच्या कुलदेवीला, त्या कुलस्वामिनीला, गडकालिका मातेला वर्षातून एकदा तरी येतो. आम्ही आता चाळीसगावला थांबलो, खानदेशला थांबलो, तिथं ग्रुप तयार केला. शिवाजी पवार म्हणत आमचे तिथले संघटक, त्यांनी मिटिंग घेतली आणि सर्व पवारांना तिथला निमंत्रण दिलं. मग शिवाजी महाराजांबरोबर पानिपत पर्यंत आमचं योगदान त्या स्वराज्य कार्यकर्ता होतं.
पण मग अशा पद्धतीने तुम्ही लोक गोळा करत गेले. आता तुमचं एकत्र असे जी माणसं गोळा झालेली आहेत ती किती संख्या आहे त्याची? आता गावोगावी आम्ही मिटिंगा घेऊन त्याचे ग्रुप स्थापन केले आणि संघटना पोहोचवली. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही जवळजवळ 4.5 ते 5 लाख पवारांपर्यंत पोहोचलो. पण काम करताना आमचा हा उद्देश होता की आपल्याला छंद आहे, त्यातला कुठला आर्थिक विषय नाही किंवा राजकीय विषय नाही, पण छंद आहे. जिथं पवार जाईल तिथं जसा मला छंद लागला तसाच सगळ्यांना लागला की त्याच्या गावातले पवार गोळा करा. मग पोलीस भेटला, तो पोलीस पवार आहे का, धार पवार आहे का, मग त्याची माहिती घेतली. मग आम्ही अधिकारी ग्रुप चालू केला. म्हणजे अधिकारी पवार भेटतील त्यांना अधिकारी ग्रुपमध्ये करायचे. मग वकील, डॉक्टर असे वेगवेगळे ग्रुप स्थापन केले आम्ही आणि त्याची माहिती त्यांना देत गेलो. संघटनेचं असं एक घोषवाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे जे स्वराज्यकार आहे. म्हणून आम्ही आमच्या संघटनेचं घोषवाक्यच असं बनवलं की शिवछत्रपती चरणी तप्तर, श्रीमंत राजे पवार घराणे निरंतर. आणि दुसरं असं आहे आमचं, तिथं जाऊ तिथं भाऊ आणि जग जिंकत जाऊ. म्हणजे जग जिंकत जाऊ ह्याचा अर्थ काय, समजा शाळेची ऍडमिशन आहे, आता पुण्यामध्ये लोक येत असतात, त्यांना काय तुमच्याकडून अपेक्षा नसती, पण तो समजा आता नाशिकचा आहे तर त्याला पुण्यातली माहिती नसती, नगर देवळाचा आहे तर तो म्हणतो अहो माझ्या मुलाला ऍडमिशन झालंय पुण्यात, पण त्याला हॉस्टेल बघून द्या. मग त्याला कुठल्या भागात ऍडमिशन झाली, त्या भागात जवळ त्याला कुठं हॉस्टेल पडेल हे आपण पुण्यात राहतो तर आपल्याला माहिती आहे. मग त्याला ती छोटी मदत त्याला केली पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीत आता मी तुम्हाला सांगतो, राजेंद्र पवार एक MSCB मध्ये सगळ्यात मोठे साहेब आहेत, ज्यांची आत्ताच परत पश्चिम महाराष्ट्र विभागात मोठी पदोन्नती झाली, पण ते MSCBचे जिल्ह्याचे साहेब आहेत. तर अशा आमच्या संघटनेत ते कार्य करतात. तर आमच्या एक वाल्ल्यामध्ये एक गाव आहे, वाल्ल्यामध्ये सगळ्यात मोठी पवारांची लोकसंख्या आहे, 12 वाड्या. तर तिथे एक पवारांची वाडी आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा आपल्याकडं पूर्वीपासून लाईटचे खांब हे फार म्हणजे ब्रिटिश काळापासून आहेत, ते फार उघडे पडलेत, DP जुने झालेत. तर आम्ही असंच राजेंद्र पवारांना भेटायला गेलो, त्या गावातले सर्व सदस्य मंडळ येते आणि साहेबांना सांगितलं की दादा आपलं असं गाव आहे, पवारांचं गाव, तर तिथं असं खूप वसड झाले आणि आता हे सदस्य मंडळ पवारांचं निवडून आलंय, तर त्यांची अपेक्षा आहे की त्या गावातलं सगळं लाईटचं काम व्हावं. त्यांच्या मदतीने, त्या गावातल्या साहेबांच्या मदतीने आज त्या गावातलं पूर्ण DP बदलले गेले, वायरिंगचं काम झालं, पोल बदलले गेले. म्हणजे शासनाचंच काम आहे, पण फक्त पवार भेटले आणि ते कार्य मार्गी लागलं. मंत्रालयात काम आहे, तर आम्ही असं विचार करतो की तिथला कोण पवार आहे का, तर त्याला आम्ही जोडून ठेवतो. बाबा मंत्रालयात काम आहे, शिक्षणात काम आहे. समजा आता शिक्षक लोकांचा एक आमचा ग्रुप आहे, मग आम्ही त्या शिक्षकांना विचारतो की बाबा या 10वी 12वी मुलांचा आपण सत्कार केला, मग यांच्याकरता तुम्ही लेक्चर देताल का. मग ते शिक्षणाचा वाटा म्हणून असं आम्ही करोना काळात पण आम्ही ऑनलाईन घेतलं होतं. आणि मग संघटना, मग त्या ह्या सगळ्या माध्यमातून आम्ही संघटना चालू केली, श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान. मग त्याच्यात आम्ही प्रत्येक गावातला एक एक माणूस घेतला. मग समजा आम्ही बांबुर्ड्यातनं मनोहर पवार घेतले, वाल्यातनं श्रीकांत पवार घेतले, जेऊरमधनं डॉक्टर राजेंद्र पवार घेतले, ते स्वतः यशदामध्ये आहेत, डायरेक्टर आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या पोस्टवरती आहेत की त्यांच्या हाताखाली तलाठी, नायब तहसीलदार यांचं ट्रेनिंग चालतं. मग त्यांनी आमच्या संघटनेत येऊन ट्रेनिंग चालू केलं की मग आमची सतीश पवार आहेत एक चिंचवडचे, मग डॉक्टर सुभाष पवार आहेत ज्यांची डिजिटल आर्ट्स मध्ये पहिली PhD आहे. असे सर्व लोक आहेत. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही संघटना चालू केली. रितेश दादा पवार आहेत आमचे, शेखर पवार आहेत जे शिवसंग्रामचं काम करतात, त्यांची पण आम्हाला मदत झाली. त्यांनी आता आपलं समुद्रामध्ये जे शिवाजी महाराजांचं स्मारक होते तर ते विनायकराव मेटे साहेब चालू करत होते. संकल्पना अशी होती मेटे साहेबांची की जेव्हा आपण असा मोठा स्मारकाचा बेस होईल खाली तयार, तर त्याच्यामध्येच प्रत्येक घराण्याचा इतिहास लागला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या सरदार मावळ्यांनी काम केलं त्यांचा सुद्धा इतिहास खाली लागला पाहिजे. मग प्रत्येक घराण्याने आपापला इतिहास त्या कमिटीकडे तापसायला दिला. आता दुर्दैवाने मेटे साहेबांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते स्मारकाचं थोडं काम थांबलं, पण तिथं आम्ही प्रयत्न चालू केले. मग हे एवढे सगळं तुम्ही म्हणालात, म्हणजे एकी हे बळ तुम्ही पवार पूर्ण समाजानं दाखवलेलंच आहे, प्रश्नच नाही. आर्थिक दृष्ट्या असं काही कधी जाणवलं का की एखाद्या माणसाला खूपच गरज होती आणि त्याला तुम्ही मदत केली तुमच्या समाजानं किंवा तुमच्या संघटनेत? मदत तशी आम्ही आर्थिक मदत कोणाला करत नाही विशेष, पण एकदा एक सौंदर्य गाव आहे तिथं एक आमच्या पवारांचं घर होतं जे गॅसचा स्फोट झाला घरामध्ये आणि ते पूर्ण उद्ध्वस्त झालं. आणि काही माणूस हानी झाली नाही, काही लोकांनी गॅस शेगडी दिली, किराणा माल दिला, असं त्याला जमा करून दिलं आणि छोटस पत्र्याचं घर उभं करून दिलं. मग तिथले डॉक्टर मिलिंद पवार होते सरपंच, मग त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. प्रधान योजना आहे मग त्यातनं त्याला घर बांधून मिळेल, तर मग त्यांनी कागदोपत्री पूर्तता केली आणि एक 7-8 महिने वर्ष लागलं, पण त्याला त्यांनी त्यातनं घर बांधून दिलं. पुढं सांगलीला पूर आला खूप मोठा, त्याच्या नदीच्या बाजूला 3 पवारांची घरं होती शेतामध्ये, ती पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. मग एक बांबुर्डे गाव आहे, तिथल्या लोकांनी पुढाकार घेतला, पवारांनी, मनोहर पवारांनी
लोकांनी आणि त्यांनी वर्गणी जमायला चालू केली आपल्या संघटनेच्या माध्यमातून. मग आम्ही कॅश स्वरूपात तर काय वर्गणी घेत नव्हतो. मग कोणी सिमेंटची पोती दिली, मी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ सिमेंटची पोती दिली, कोणी पत्रा दिला, काय दिला, आणि त्या तिन्ही बांधवांची घरं आम्ही ती बांधून दिली. अशी रोख वर्गणी काय नाही जमता बाबा, तिथं काम चालू आहे. या व्यतिरिक्त मग संघटनेचे आणखीन काय उपक्रम आहेत तुमच्या? मग अमित दादांनी जसं आम्हाला सांगितलं शिवजयंती चालू करायची, मग आम्ही 19 फेब्रुवारी शिवजयंती चालू केली. मग त्यांनी दुसरी संकल्पना मांडली की 6 जूनला शिवजयंती सारखाच महत्वाचा दिन आहे बाबा, शिवराज्याभिषेक दिन. जर शिवाजी महाराज छत्रपती झाले नसते तर हा स्वराज्याचा गाडा बसलाच नसता, कोणतरी राजा हवाच. तो 6 जून हा दिवस आहे की जो आपले महाराज छत्रपती झाले. मग त्यांनी अशी संकल्पना मांडली की स्वराज्य गुढी उभारायची. जशी आपण गुढी पाडव्याला गुढी उभारतो तर आपण अशी स्वराज्य गुढी उभारायची, म्हणजे जशी गुढी उभारतो तशीच, पण ही भगव्या ध्वजाची गुढी उभारायची की ज्याच्यावरती 5 चिन्ह आहेत. मग ते वाघ नका आहे, होन आहे, जिरो टोप आहे, अशी 5 चिन्हांचा एक ध्वज त्यांनी अमित गायकवाडांनी तयार केला. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक घराण्याने एक एक गुढी उभारायची. मग आम्ही असा विचार केला की गुढी कुठे उभारणार, आमचं तर ऑफिस नव्हतं. मग त्यांनी स्वतःनी 51 फुटाची गुढी SSPM ला जशी उभारली. मग आम्ही दुसऱ्या वर्षी आम्ही मल्हारगड घेतला. मल्हारगडला आम्ही 2 वर्ष गुढी उभारली. मग तिथनं आम्ही पुढे मग पुरंदरला उभारली, किल्ले पुरंदरला, छत्रपती संभाजी महाराजांचं जिथं जन्मस्थान आहे तिथं आम्ही गुढी उभारायला चालू केली. तिसरं आम्ही चालू केलं की 10वी 12वीच्या मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर त्यांना थोडंसं बक्षीस वाटप किंवा ट्रॉफी असा कार्यक्रम चालू केला. मग पुढे आम्ही चालू केलं की बाबा काय होतं. मग नंतर करोना आला. मग करोनामध्ये आम्ही काही मदत केली, टेम्परेचर मशीन वाटले, ऑक्सिमीटर वाटले, असं चालू केलं. मग आम्ही महिला दिन साजरी करायला लागलो. मग महिला दिनात आमचा काय उद्देश होता की सगळ्या महिलांनी एकत्र यायचं, कॉन्ट्रिब्युशन काढायचं आणि असा गेट टुगेदर करायचं. पण मग त्यातनं सूचित केलं की यातनं काहीतरी उपक्रम चालू केला पाहिजे. मग त्या महिलांनी सगळ्यांनी एकत्र होऊन मग महिला दिन साजरी करताना देवदासी भगिनींकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतली बुधवार पेठमध्ये, रेड लाईट एरियात, की आमचे जे यशवंतराव पवार आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण लढाईला पवारांचं सैन्य गेलो होतं. मग आम्ही त्या काळात ज्यांनी शौर्य तलवारीने गाजवलं, तर ह्या काळात जे शौर्य गाजवत होते समाजकार्यात असतील किंवा शिक्षणात असतील, अशी लोक आम्ही शोधायला चालू केली. की ही जी संघटना खूप चांगल्या रीतीने तुमची काम करते पवार घराण्याची, आणि बऱ्याच लोकांना तुम्ही मदतही करताय. मग ह्याचं जे काही काम करण्याचे जे स्वरूप आहे किंवा तुम्हाला जर मदत करावी लागली तर मग तो पैसा किंवा ते जे काही आहे कॉन्ट्रिब्युशन काढलेलं असतं का काय, का ऐन वेळेस कोणाला लागेल तेव्हा तुम्ही आवाहन करता आणि मग ती मदत येते पैशांची वगैरे? संघटनेच्या नावाचा QR कोड घेतला आणि त्याच्यावरती लोक वर्षातून एकदा शिवजयंतीला वर्गणी पाठवतात आणि त्याच एकदा घेतलेल्या वर्गणीत आम्ही हे सगळे वार्षिक उपक्रम साजरे करतो. परत कुठली वर्गणी घेत नाही. आता आमचं जे सगळे संस्थानिक आहेत, म्हणजे सुप्याला आहे, धारला आहे, देवासला आहे, अहमदाबादला आहे, वाघोळ्याला आहे, नाशिकच्या सुरगाण्याला, हे सगळे संस्थानिक आमच्या त्या मिरवणुकीला येत असतात. आता हे आमचं 10-12 वर्ष कार्य बघून सुप्याचे आमचे संस्थानिक आहेत जे संग्रामसिंह राजे पवार, ज्यांनी आम्हाला तिथं 20 गुंठे जागा गिफ्ट दिली त्यांच्या वाढदिवसा दिवशी, की जे पवारांचा इतिहास आहे त्याचं एक स्मारक बनवायचं. मग आता घराण्याला पूर्वीपासून किताब भेटत गेले, म्हणजे काहींना पाटीलकी भेटली, देशमुखी भेटली, तर आमच्या पवार घराण्याला किताब भेटलेत. म्हणजे महिपतराव भेटला, मुकुटराव भेटला, विश्वासराव भेटला, औषधराव भेटला, असे किताब भेटत गेले आम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून. मग त्यातले हे जे औषधराव आहेत उमेश वैद्य, ते पवारच आहेत, ते शेडानीचे आहेत मावळातले. तर त्यांनी आमच्या संघटनेत आले, शिवजयंतीला आले. त्यांच्याकडे बराच अभ्यास होता पवारांचा, त्यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या. त्यात आपल्या संघटनेत काम करतात आणि आपल्या पवार घराण्याचा इतिहास त्यांनी पुस्तक लिहायला चालू केलं. तर आजपर्यंत त्यांनी 23 सरदारांचा इतिहास संशोधन केलं आणि त्याचा इतिहास लिहिला. आता आम्ही आपले इतिहास तज्ञ पांडुरंगराव बलकवडे यांना आम्ही तो चेकिंगला दिला आणि आता त्याचं पुस्तकात आम्ही प्रसारित करतोय. मग आमचं जे गोत्र आहे वशिष्ठ मुनीचं, त्याचं एक छोटं मंदिर आम्ही तिथं करतोय. 5-6 हजार स्क्वेअर फूटचा हॉल करू, त्याच्यामध्ये MP थिएटर करू. आम्ही तरी जाऊन आमचे अनिल दादा पवार आहेत त्यांच्या माध्यमातून शिवसृष्टी फिरलो, तर तिथं आम्ही पाहिलं की 3 MP थिएटर आहेत जिथं शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला खूप छान प्रकारे पिक्चर बघण्यासारखा 15 मिनिटाचा पिक्चर आहे एका MP थिएटर मध्ये गेलं तर. किंवा 8 प्रकारचे किल्ले त्यांनी बनवलेत खरोखर, की तुम्हाला माहिती मिळते किल्ल्यावरती रचना कशी असते. तसं आमच्या पवारांचा किल्ला आहे धारमध्ये, आम्ही तो जाऊन पाहिला की त्याच्यात कसं सैनिकांचं बाजारपेठ असेल, हे असेल. तर ती आयडिया सगळी घेतली आम्ही. आता त्या स्मारकामध्ये आम्ही ती तुम्हाला त्या स्वरूपात ती बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही 500 वर्ष जरी पवार तिथे येत राहिले तर त्यांना सगळ्या आपल्या धार पवार घराचा इतिहास कळेल. ज्यांना आवड आहे जे बघतील.
मग कोणी वाचनातनं बघेल, पुस्तकातनं, कोणी MP3च्या माध्यमातून बघेल. आता आम्ही काल्पनिक तैलचित्र बनवायला चालू केली त्या सरदारांची, आणि ते तिथं 23 चित्र त्या हॉलमध्ये लावून आम्ही त्याच्या खाली इतिहास लिहू की हा सरदार कोणत्या काळात कोणत्या महाराजांबरोबर किती साली लढला. आणि आता हे करतानाच आम्ही वरच्या मजल्यावरती MPSC UPSCचे क्लासेस चालू करणार. जसं समजा म्हणजे पवारांकरताच नाही, पण आता सुप्यात नाही, ज्या शिक्षणासाठी मुलांना पुण्यात यायला लागतं. तेच मी आता विचारणार होते की तुम्ही सगळं पवार घराण्यांसाठी करताय, मान्य, म्हणजे याच्यामध्ये जर दुसऱ्या कोणी आडनावाच असेल तर मग तो वंचितच राहील का? नाही, असं काही नाही. जे स्मारकाच्या वरती जो हॉल असेल तिथं आम्ही MPSC UPSCचे क्लासेस चालू करतो. आता आमच्याकडे शिक्षणाचा विभाग बराचसा आहे आणि काही शिक्षक आमचे रिटायर झालेले आहेत. त्यांनी आम्हाला त्यात कार्य करायची तयारी दाखवली की बाबा आम्ही तिथे येऊन कार्य करू, तिथं मुलांना शिक्षण देऊ. मग आम्ही लायब्ररी चालू करू, जशी शिरीष मोहितेंनी लायब्ररी चालू केली ती. मी माझं मंडळ चालवताना जेलमध्ये म्हणजे ओपन कैदी आहेत त्यांच्यासाठी उदय भाऊ जगतापांच्या आणि डॉक्टर मिलिंद भाऊंच्या माध्यमातून आम्ही जेलला गेलो होतो. तर तिथं आमच्या लक्षात आलं की हे जे कैदी दिवसभर कार्य करतात, बंदिस्त वेगळे आणि ओपन, मग त्यांच्याकरता आम्ही एकदा पुस्तक भिशी म्हणून चालू केले आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, की पैसे साठवले आम्ही. मग उदय भाऊंच्या माध्यमातून आम्हाला कळलं की बाबा इथे तर पुस्तकं 50% डिस्काउंटने मिळतात. मग आम्ही विचार केला कसली आवड काय आवड नाही, सगळ्याच प्रकारची पुस्तकं घेतली आम्ही. मग एखाद्या कैद्याला शेअर मार्केटची आवड असेल, कुणाला स्वामी विवेकानंदांचं वाच, एक कैदी आम्हाला म्हटला की मला विलनची पुस्तकं वाचली पाहिजेत, मला याची वाचली पाहिजेत. मग समजा जगातली अजून कुठल्या प्रकारची पुस्तकं आहेत ते आम्ही पुस्तक भिशी चालू केली. ती उचलली भिशी 12 महिन्याची, आणि अख्खी जाऊन पुस्तकं विकत घेतली आणि जेलमध्ये ओपन लायब्ररी चालू केली आमच्या गणेशोत्सव मंडळाच्या काळभैरव तरुण मंडळाच्या माध्यमातून. तुम्ही प्रत्येक धार पवारांच्या गावोगावी जाता, मग प्रत्येक गावाचं काहीतरी वेगळं असं वैशिष्ट्य असणारच ना? हो, नक्की. जसं आता आम्ही मलटणला जातो, तिथं आमचा राजवाडा आहे, पवारांचा राजवाडा. तुम्ही पुढे जाताल कवठ्याला जाताल तर तिथं आम्ही मिटिंग घेतली, तर तिथं पवारांची गडी आहे, म्हणजे यशवंतराव पवारांची गडी आहे. यमाईचं मंदिर आहे पवारांनी बांधलेलं. तुम्ही अहमदाबादला आला तर तिथं पवारांच्या समाधी आहेत. त्या काळाचा इतिहास कळतो. तुम्ही आमच्या सुरगाण्याला गेलात तर तिथं रोहितराजे पवार आहेत, त्यांचं स्वतःचं म्हणजे साम्राज्य होतं तिथं, स्वतःचं सैन्य होतं तिथं सुरगाण्याला. जसं तुम्ही धारला गेला तर स्वतःचं राज्य होतं पवारांचं. देवासला गेला तर तिथं आज सुद्धा गायत्री राजे पवार म्हणून तिथल्या आमच्या पवारांच्या संस्थानिक आहेत, आमदार आहेत. मग आम्ही छोटी गावं चालू केली. मग चिंचणीला गेलो आम्ही पवारांच्या, तिथलं काय महत्व आहे बाबा. अहमदाबादला गेलो, वाघाळ्याला गेलो. मग इकडे पश्चिम महाराष्ट्रात आम्ही वाल्याला आलो. वाल्याला 12 वाड्या आहेत पवारांच्या. तर तिथे एकच कुटुंब होतं, त्यांना 12 मुलं होती, त्यांच्या नावाने त्या 12 वाड्या पवारांच्या चालू झाल्या. मग आम्ही पुढे पश्चिम महाराष्ट्रात चालू केलं. सातार, सांगली, कराड, तडसर, रेणावीला गेलो. रेणावीला आम्हाला एक पवारांची समाधी मिळाली. मग तिथं आम्ही त्या ग्रामपंचायतीशी बोलून तिथं दिवाबत्तीची व्यवस्था चालू केली. मग त्याच्या शेजारी तडसर गाव आहे म्हणून तिथं तडसर 100% पवारांचं गाव. तडसरला गेलं तर त्याचं महत्व असं आहे की संपूर्ण गाव म्हणजे आपण म्हणू 10वी 12वी शिकला मुलगा असं नाही, संपूर्ण पदवीधर गाव. म्हणजे कोणी BA झाला, BCom झाला, अख्खं गाव पदवीधर. आणि त्या गावाचं एक वैशिष्ट्य असं की त्या गावामध्ये आज म्हणजे आपण असा विचार करतो की हा PhD झाला, तो PhD झाला, तर आपण त्याचं कौतुक सोहळा करतो. त्या गावात 27 पवारांचे PhD आहेत. 27 लोक PhD आहेत आणि सगळे पवार आहेत. आणि आपले जयसिंगराव पवार इतिहासतज्ञ ते सुद्धा त्याच गावाचे आहेत. काय त्याच्या मागचं कारण असेल तिथले, म्हणजे उपजतच मुलांना ते त्या टाईपच म्हणजे त्यांचं अपब्रिंगिंगच तसं केलं जातं का? हो, प्रत्येक घरात शिक्षणाची प्रचंड आवड. आणि जशी काय आपल्याकडे कॉम्पिटिशन असते तशी कॉम्पिटिशन आहे की आपला मुलगा ह्या क्षेत्रात पुढे गेला पाहिजे, त्या क्षेत्रात पुढे गेला पाहिजे, ह्या क्षेत्रात पुढे गेला पाहिजे, पदवीधर व्हायला पाहिजे, म्हणजे असे कम्प्युटर इंजिनियर व्हायला पाहिजे. पण त्या गावात सगळे पदवीधर. आणि आम्ही जसं आता तुम्ही आमची मुलाखत घेताय असं आम्ही त्या गावाबद्दल विचार केला की सक्सेस स्टोरी म्हणून आम्ही त्यावेळेला चालू करायची की अरे इतका मोठा इतिहास आहे. आज या 27 PhD आहेत, म्हणजे प्रत्येकाने एक विषय घेतला असेल, त्याच्यावरती लिहिला असेल आणि त्याची PhD मिळवली असेल, तर ह्याचा प्रत्येकाचा आपण सुद्धा असं मुलाखत घेऊन आपण सक्सेस स्टोरी म्हणून चालू करू. प्रेरणादायी असं. आणि मी नक्कीच पुढे चालू करू. अगदी आता आमच्या संघटनेचं ऑफिस चालू केलं. एक राजेश दादा पवार आहेत, आम्हाला त्यांनी स्वतःचं ऑफिस वापरायला दिलं शुक्रवार पेठेत. आणि बसायला उठायला जागा झाली आणि संघटनेचं ऑफिसाची सुरुवात झाली. सुप्यामध्ये आपलं एक ऐतिहासिक स्मारक तयार व्हावं जिथे पुढच्या पिढी करता दिशादर्शक ठरेल. माझी सर्व धार पवारांना बंधूंना विनंती आहे की आपण त्या कार्यामध्ये आम्हाला मदत करावी.
एक एक माणूस किती व्यस्त असू शकतो, किती माणसांपर्यंत पोहोचू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सागर भाऊ आहेत. सागर भाऊ, तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ताई, आपले सुद्धा आभार. आमचं तेवढं कार्य खरं मोठं नसताना सुद्धा आपण आज आम्हाला या ब्रॉडकास्टला बोलवलं आणि आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही क्लिप जाणार आहे आणि आमच्या सर्व पवार बंधूंना सुद्धा, म्हणजे आज जे 4-5 लाख पवार आहेत त्यांना सुद्धा आमच्या उपक्रमाची माहिती आपल्या माध्यमातून नक्कीच मिळेल. एवढे मोठं कार्य करता, याच्यामध्ये माझा नेहमीप्रमाणे खारीचा वाटा आहे असं मी समजते. धन्यवाद ताई. थँक्यू.